अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मिलाईन क्षमा मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मिलाईन क्षमा मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पुलिया बाप रखमादेवर विठ्ठलाच्या भेटी आपुले सेवेसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा पुलिया विठ्ठल नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दूसरे चरण त्यांच्या गृहदान कथेचा विस्तार हो त्यांच्या गृहदान कथेचा विस्तार पांडुरंग करो प्रथम दुसरे चरण सताचे दुसरे चरण सताचे पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योग मुखे वेश्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नाथ बंगाली परब्रह्म स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, विठ्ठल विठ्ठल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग हा श्री जगत वंदनीय ज्ञानियांचे राजे, साधकाचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा की सध्या चालू असलेला नवरात्री महोत्सव येथील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूप सेवा माझ्याकडे आलेली आहे, हे मी माझे परम भाग्य समजते. आणि इथे असलेले सर्व महाराज मंडळ, टाळकरी मंडळ, मृदुंगाचार्य, गायनाचार्य यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि तसेच सर्व मायबाप श्वेतवर्ग यांच्याही चरणावर नतमस्तक होते. आणि ज्यांनी मला या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचे सौभाग्य प्राप्त करून दिले ते माझे गुरुवर्य आनंद महाराज गौडी यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि तसेच सर्वांचे गुरुवर्य नाथ बंगाली म्हसोबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांनी मला असे सुंदर जग दाखवलं ते माझे आई वडील यांच्याही चरणावर नतमस्तक होते. आणि सेवेस सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा आहे संताचे आणि संताचीच प्रतिज्ञा खरी होते. नाहीतर काही लोक प्रतिज्ञा करतात परंतु शेवटीला जात नाही. संसारातून कंटाळा भांडण झाले की तोही प्रतिज्ञा करतो मी घराचे तोंडही पाहणार नाही, परंतु लगेच परत येतो, टिकत नाही. उदंडाची झाले जन्मुनिया मेले, हो न्या गेले राव. उदंडाची झाले जन्मुनिया मेले, उदंडाची झाले जन्मुनिया मेले, हो न्या गेले रावरंक. मागे होऊन गेले, पुढे होतील व आताही आहेत, परंतु त्यांच्या प्रतिज्ञा टिकल्या नाही. ते प्रतिज्ञा करतात परंतु त्यांच्या प्रतिज्ञा स्वार्थी आहेत. आतापर्यंत पुष्कळ राजे होऊन गेले, परंतु सर्वात ऐश्वर्य संपन्न राजा फक्त राजा रावणच होऊन गेले, राजा रावणच होऊन गेले. त्यासारखा या जगात दुसरा कोणी झाला नाही. तो किती ऐश्वर्य संपन्न होता त्याचे वर्णन तुकाराम महाराज करतात. लंकिया माझी घरा किती ते एका, सांग तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणांची जेते, 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी न सांगू तो कवडी गेली नाही. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण असून पण त्याची प्रतिज्ञा पुरी झाली नाही. कारण रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. माऊली कोणी सांगू शकता कोणत्या 3 प्रतिज्ञा केल्या होत्या? तुम्ही असू द्या. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा सोन्याला सुगंध आणीन, दुसरी प्रतिज्ञा खारा समुद्र गोड करीन आणि तिसरी प्रतिज्ञा आकाशाला पायऱ्या करेन. अशा रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, परंतु त्याची एकही प्रतिज्ञा खरी झाली नाही. तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. रावणाने केलेली प्रतिज्ञा खरी होत नाही. नवे यापुढे जाऊन सांगायचे झाले तर संतांपुढे देवाची प्रतिज्ञा टिकत नाही. एकदा देवाने प्रतिज्ञा केली होती, परंतु त्याला देखील ती माघारी घ्यावी लागली. कारण युद्धाच्या वेळेस दुर्योधनाने प्रतिज्ञा केली होती
की सुईच्या अग्रभागी मावण्या इतकी जमीन सुद्धा पांडवांना मिळणार नाही, परंतु त्याची प्रतिज्ञा पुरी झाली नाही। युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने पुष्कळ सांगून पाहिले, परंतु दुर्योधनाने ऐकले नाही। तो देवाचाही नाईलाज झाला व युद्ध ठरले। युद्धाच्या वेळेस मदत मागण्याकरिता दुर्योधन अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेले। प्रथम दुर्योधन गेला। भगवान पलंगावर झोपलेले होते। तो गेला व उशाजवळ जाऊन बसला। मागून अर्जुनही आला व तो पायाजवळ जाऊन बसला। तेवढ्यात भगवान सरळ उठून बसले आणि म्हणाले, काय अर्जुना, कधी आलास? तेव्हा दुर्योधन मागून म्हणतो, देवा मी अर्जुनाच्या आधी आले। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, दुर्योधना मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे। असू दे, तुम्ही कशा करता आलात हे मला माहीत आहे, परंतु या पहिले माझे प्रथम म्हणणे ऐकून घ्या, मग कोणाला काय पाहिजे ते सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पहा माझ्या एका बाजूने माझे 56 कोटी यादव सैन्य आहे व एका बाजूने मी एकटा। ज्या बाजूने मी एकटा असेल त्या बाजूने मी युद्ध करणार नाही, शास्त्र धरणार नाही, वाटेल युक्तीच्या 4 गोष्टीचा सल्ला सांगेल, बस या पलीकडे मी काहीच करणार नाही। बोल दुर्योधना, तुला काय पाहिजे? दुर्योधन मनातल्या मनात विचार करू लागला, याला एकट्याला घेऊन काय उपयोग? हा युद्ध करणार नाही, शास्त्र धरणार नाही, वाटेल युक्तीच्या 4 गोष्टीचा सल्ला सांगेल, तोही खरा सांगतो की खोटा, त्यापेक्षा याचे सैन्यच बरे। तो भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्णा मला तुझे सैन्यच दे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, काही हरकत नाही, बोल अर्जुना, तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणाला, देवा मला तू एकटा असला तरी पुरे, दुसरी कोणाचीच गरज नाही। असा ठराव होऊन युद्ध सुरू झाले। युद्धाला 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवाकडील एकही योद्धा मेला नाही, परंतु अर्जुनाकडील मोठे मोठे रथी महारथी मृत्यू मुखी पडले। हे दुर्योधनाला पाहून राग आला। दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेला आणि म्हणाला, पितामहा युद्धाला 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवाकडील एकही वीर मेला नाही, आपणाकडील बरेच वीर मृत्यू पावले आहे। तुम्ही जरी शरीराने आमच्याकडून आहात, पण मनाने मात्र पांडवांकडून, असा मर्मभेदक बोल भीष्माचार्य दुर्योधनाला बोलले। भीष्माचार्यांना राग आला। ते म्हणाले, तुला असे वाटते ना तर उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या भूतलावर एकही पांडव दिसणार नाही, निष्पांडव ही पृथ्वी करणार, अशी अंगोर प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांनी केली। हे ऐकून दुर्योधनाला मनातून आनंद झाला, परंतु ही वार्ता इकडे अर्जुनांना कळाली। धर्मराजाला काळजी पडली, काय करावं? ही दुसरी कोणाचीच प्रतिज्ञा नसून पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे आणि ते खरी केल्याशिवाय राहणार नाही। सर्व भीम, अर्जुन, नकुल, सहदेव व द्रौपदीसह चिंतेत पडले। लगेच द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला दावा केला। भगवान श्रीकृष्ण तेथे आले आणि म्हणाले, द्रौपदी एवढ्या रात्री काय काम होते म्हणून मला इथे बोलावले? त्यावर द्रौपदी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लागून रडू लागली, देवा माझे पती वाचवा, उद्या पितामह भीष्माचार्य पांडवी पृथ्वी करणार अशी प्रतिज्ञा केली आहे, त्यात माझे पती संकटात सापडले आहे, त्यांना वाचवा। असे म्हणून द्रौपदी अत्यंत दुःखी होऊन भगवान श्रीकृष्णाला विनवू लागली। द्रौपदीची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने लगेच द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतले व भीष्माचार्यांच्या पर्णकुटी जवळ नेले व द्रौपदीच्या खाडवा चपला आपल्या स्वतःच्या हातात घेऊन द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी आज जा, भीष्माचार्यांचे दर्शन घे। त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली। भीष्माचार्यांचे दर्शन घेतले। त्यावर भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव। हा आशीर्वाद या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा? हे उद्गार भीष्माचार्यांच्या कानीत पडताच भीष्माचार्य म्हणाले, कोण द्रौपदी? द्रौपदी म्हणाली, होय महाराज, मी द्रौपदी। तुम्ही उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार अशी प्रतिज्ञा केली आहे? तेव्हा भीष्माचार्य म्हणाले, प्रथम हे सांग की एवढ्या रात्री तुला इथे कोणी आणले? त्यावर द्रौपदी म्हणाली, माझ्या बरोबर माझा हुर्जा नावाचा नोकरी आला, तो बाहेर उभा आहे। भीष्माचार्य म्हणाले, कुठे आहे तुझा नोकर? लगेच द्रौपदीने भीष्माचार्यांचा हात धरला आणि बाहेर आणले, तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हातात खाडवा चपला घेऊन अंगावर घोंगडी घेऊन उभे दिसले। भीष्माचार्याने अंगावरची घोंगडी काढली तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हातात खाडवा चपला घेऊन उभे दिसले। भीष्माचार्य म्हणाले, देवा माझ्यासारखे आतापर्यंत हजारो भीष्माचार्य होऊन गेले, परंतु पांडवाचे काही वाकडे होणार नाही, कारण तू त्यांच्या पाठीशी आहे। पुढे दुसऱ्या दिवशी दोघांचे युद्ध सुरू झाले।
भीष्माचार्यांचा व अर्जुनाचा रथ सामोरे सामोर आला. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण धनुष्याला जोडला व अर्जुनावर सोडणार, अर्जुन मारणार तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आले. भगवान श्रीकृष्णाने रथातून उडी घेतली आणि सुदर्शन चक्र हातात घेऊन भीष्माचार्यांवर सोडणार तेवढ्यात भीष्माचार्यांनी हातातला बाण खाली ठेवला आणि रथातून उडी घेतली आणि हात वर करून म्हणाले, देवा तू देव असून युद्धापूर्वी केलेली प्रतिज्ञा धुळीच मिलवण केली आहे. आता तुम्हाला मारले तरी चालेल, परंतु युद्धापूर्वी केलेली प्रतिज्ञा उल्लंघन केली आहे. आता तुम्हाला खुशाल मार. हे ऐकून भगवान श्रीकृष्णाने माघारी घेतले. प्रतिज्ञा मोडली ती भक्तांकरिता. त्यात अर्जुनांचा जीव वाचवला. भीष्माचार्यांचा पण खरा केला. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आतापर्यंत पुष्कळांनी प्रतिज्ञा केल्या, परंतु त्यांच्या प्रतिज्ञा खऱ्या झाल्या. पण ज्या अभंगातून प्रतिज्ञा करतात ते संत आहे आणि संताचीच प्रतिज्ञा केव्हाही खरी होऊ शकते. म्हणून तेच ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. संसार सागरात पीडित झालेले जिज्ञासू साधक ज्ञानेश्वर महाराजांकडे आले आणि म्हणू लागले की आम्ही या संसाराने फार दुःखित झालो आहे. असा हा संसार दुःखरूप आहे. ठाऊकचे आहे संसार दुःखाचा, चित्तशीन त्यांच्या वाहू नये असा सर्वांचा अनुभव आहे. व सर्व संतांनी याचे अशा प्रकारे वर्णन केले आहे की संसारात तीळ मात्र सुद्धा सुख नाही. सुख असल्यासारखे वाटते, पण ते किती आहे ते तुकाराम महाराज सांगतात. सुख पाहता जवा पाडे, 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 दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तात्पर्य म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला समुद्राची उपमा दिली की ज्याप्रमाणे समुद्रात किती लिटर पाणी आहे याचे मोजमाप करू शकत नाही व करता येत नाही, त्याप्रमाणे संसारात किती दुःख आहे हे सांगता येत नाही. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ काम कोदलो बचोले, पाठी लागल ओढाळे कौनामी शरण जाऊ, दृष्टी देईल धर्म नागोस देवाचा, कोम्या परमोपकारे आंधळ्या
संसारात त्यात किंचित सुद्धा सुख नाही. असं दुःखरूप संसाराला घाबरलेले जिज्ञासू दुःख बांधवडी आहे हा संसार, हे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोटे, नाही कोटे. दुःख बांधवडी आहे हा संसार, हे दुःख बांधवडी आहे हा संसार. अशा प्रकारे संसारात त्यात किंचित सुद्धा सुख नाही. असं दुःखरूप संसाराला घाबरलेले जिज्ञासू साधक माऊलींकडे आले आणि म्हणू लागले की आम्हाला या संसार सागरातून सोडवा, असा संसार सागरातून सोडवा, असा संसार सागरातून सोडवा. तेव्हा माऊली त्यांना धीर देतात, घाबरू नका. नाभी नाभी म्हणून बोलिले वचन, मी तुमचाच नव्हे तर सर्वांचा संसार सुखाचा करीन. तेच प्रज्ञापूर्वक सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोका. ब्रह्मादिका देवापासून ते स्थावऱ्यापर्यंत ही त्यांची मर्यादा आहे. देव ही संसारी आहे, त्यांनाही मरावे लागते. करिता विचार तो दृढ संसार, ब्रह्मादिका पार नवलगे सामर्थ्य. ब्रह्मादिका देवांना सुद्धा मरावे लागते. ते तुमची आमची काय किंमत आहे. असे असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी हा संसार सुखाचा करीन. अशा प्रकारे ते आपल्या साधकांना धीर देत असताना त्या साधकांना आश्चर्य वाटले की हा एकटा मधुकरी करून खातो, दारिंद्री नामन संत्वरे करतो. कारण राहावयास घर नाही, खावयास अन्न नाही. राहावयास घर नाही, खावयास अन्न नाही. मग असे असताना तुम्ही हा संसार सुखाचा करीन व तिन्ही लोक आनंदे करीन असे म्हणतात. तर कोणाच्या आधारावर म्हणतात, तर हे पटण्याकरता एक उदाहरण देते. एक कुटुंब होतं. त्या कुटुंबात 4 मुले होती. 3 मुलांची लग्न झाली. गरीब परिस्थिती असल्यामुळे एकादशी द्वादशी अर्धपोटी राहावं लागायचं. तिन्ही भावांच्या बायकाची लुगडे बघितली तर 3-4 तुकडे जोडलेले. कधी त्यांना सुख नाही, कोणत्याच प्रकारची हौस नाही, दागदागिने नाही. दररोज मोलमजुरी करून पोट भरावे लागते. दररोज मोलमजुरी करून पोट भरावे लागते. 4थ्या भावाचे लग्न झाले. तो थोडा शिकलेला होता, त्यामुळे त्याला मुलगी शिकलेली श्रीमंताची बायको मिळाली. ती नवीन मुलगी घरी आली तेव्हा तिला तिन्ही भावांच्या पिढीत झालेल्या बायका म्हणू लागलं, तुझे करंटे कपाळ आहे, कारण तुझ्या वडिलांनी तुला यांच्या घरी दिले आहे. याचा विचार केला नाही, कारण तू श्रीमंताची मुलगी आहे आणि गरीबाच्या घरी येऊन पडलेली आहे. आता तुला आमच्यासारखे असह्य दुःख सहन करावे लागेल. आमच्यासारखे असह्य दुःख सहन करावे लागेल. कारण यांच्या घरी एक वेळचे जेवण नीट नाही, अंगावर कपडे नीट नाही, दररोज मोलमजुरी करून पोट भरावे लागते. असे सांगितल्यानंतर ती मुलगी त्या बायकांना म्हणू लागली, मला तुमच्यासारखे भिण्याचे काहीच कारण नाही. कारण माझे वडील श्रीमंत आहे, म्हणून मी त्यांच्याकडे जाईल व मला लागेल तेवढी सामुग्री घेऊन येईल. ते श्रीमंत असल्यामुळे मला वाटेल ती मदत करील.